प्रवास करण्याचा बहाणा करून इर्टिगा कारमध्ये बसून कार चालकाचा खून करणाऱ्या सराईत आंतरराज्य टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व पुणे ग्रामीण पोलिसांनी संयुक्त कारवाई करून माळशेज घाटात ठोकल्या बेड्या। चाकण चौकातील वाहनतळावरून नाशिकला जाण्यासाठी इर्टिगा कार क्रमांक MH15 JD 5193 मध्ये 3 प्रवासी बसले होते। सदरची कार आळेफाट्याच्या दिशेला येण्यापूर्वीच कार चालक राजेश बापूराव गायकवाड वय 56 राहणार जेल रोड नाशिक याचा गळा आवळून खून करून मृतदेह संतवाडी येथे टाकून देण्यात आला होता। चालकाजवळील फोनवर चालकाच्या घरी फोन गेल्यानंतर शोधाशोध सुरू झाली, मात्र चालक गायकवाड मिळून न आल्याने आळेफाटा येथे मिसिंगची तक्रार देण्यात आली। नंतर चालक गायकवाड याचा मृतदेह संतवाडी येथे मिळाला। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार लोकल क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर आणि आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे पोलीस पथक तयार करून तपास सुरू करण्यात आला। या पोलीस पथकांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला। चाकण चौक ते नाशिक आणि माळशेज घाट असा तपास चालू असतानाच सदरची गाडी कासारा घाटात असल्याचे पोलिसांना समजले। आरोपी नाशिकचे असल्याचे लक्षात आले। चाकण चौकात 3 प्रवासी नाशिकला जाण्याच्या बहाण्याने बसले असून त्यात एका प्रवाशाच्या डोक्यात पांढरी कॅप आहे। पुढे हीच प्रवासी आळेफाटापर्यंत दिसले, मात्र नंतर आढळले नाही। पोलिसांनी आशा सोडली नव्हती। कार कासारा घाटात मिळून आल्याने आरोपी नाशिकचे असल्याचा संशय आला। चौकशी सुरू असताना सदरचे आरोपी पुन्हा गुन्हा करण्यासाठी कल्याण मार्गे उतरूच्या बाजूला येणार आहेत अशी माहिती गोपनीय बातमीदारामार्फत लोकल क्राईम ब्रँचला मिळाली। लोकल क्राईम ब्रँचने माळशेज घाटात सापळा लावला। त्यात विशाल अनंता चव्हाण वय 22 वर्ष, मयूर विजय सोळसे वय 23 वर्ष आणि ऋतुराज विजय सोनवणे वय 21 वर्ष राहणार गंगापूर रोड नाशिक या आरोपींना बेड्या ठोकल्या। त्यांच्याकडे चौकशी केली असता युवराज मोहन शिंदे राहणार सातपूर याच्या साथीने सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले। सदर आरोपीवर यापूर्वी चाकण पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल आहे। सदरची कामगिरी पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर यांचे सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ, अमोल पन्हाळकर, पोलीस उपनिरीक्षक अमित सित पाटील, चंद्रशेखर डुमरे, दीपक साबळे, राजू मोमीन, संदीप वारे, अक्षय नवले, विक्रम तापकीर, निलेश सोपेकर, विनोद गायकवाड, अमित माळुंजे, सचिन कोबल, गणेश जगताप आणि ओंकार खुणे यांनी केली। ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज, आळेफाटा।